मलाही सकाळपासून भरपूर मेसेज आले की सामना पेपरमध्ये म्हणजे मी राजेंद्र सखाराम पठारे तसंच माजी नगरसेवक सागर निवृत्ती लुटे व जे तिसरे आपले उमेदवार आहे उज्ज्वला राजेंद्र होले यांची हक्कलपट्टी केली म्हणून अशी बातमी पेपरमध्ये आलेली आहे। आता बातमी आल्यानंतर मला बऱ्याच जणांचे फोन पण आले की नेमकी हा प्रकार काय घडला। म्हणलं हा प्रकार तर मलाही कळालेला नाही का हा का घडला। पण ज्या वेळेस म्हणजे ही जी निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली, राहता नगर परिषद निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली, ती प्रक्रिया अशी होती का जे महाविकास आघाडीकडून जे इथं गठबंधन तयार करायचं गणित चालू होतं त्या गोष्टीला सगळे आम्ही जण म्हणजे आमची सहानुभूती होती का आपण एकत्रित लढलं पाहिजे आणि विकेंडला शह दिला पाहिजे, हे गणित आमचं ठरलेलं होतं। परंतु ह्या मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी इतका हस्तक्षेप केला का आम्ही आमच्या पक्षाकडे मागणी केली होती का आपण शिवसेनेला ज्या जागा येतील 8 येऊ 10 येऊ 5 येऊ ज्या काय जागा येतील ते आपण मशाल चिन्हावर लढवल्या पाहिजे, ही आमची प्रामुख्याने मागणी होती पहिल्यापासून। पण जर थोरात साहेबांचा इंटरेस्ट काय होता आणि त्यांनी हे चिन्ह घ्यायला नकारच काय केला याचं काय गणित मला अद्यापपर्यंत कळलेलं नाही। मी पक्षाकडे मागणी केली, एक तर थोरात साहेबांनी याच्या आधी आम्हाला कुठं विश्वासात घेतलंही पण नाही का आम्ही ही शिवसेना ही काँग्रेसमध्ये होऊन देणार नाही, यासाठी त्यांना माहिती त्यांनी त्यांच्या कानाखाली जे चालणारे लोक आहे अशा लोकांना त्यांनी हाताशी धरून का ज्याच्यात पक्षाची काहीच घेणं नाही। आता पक्षाचे जे तुम्ही काय तिथं पदाधिकारी असेल किंवा जो कोणी उमेदवार असेल त्या लोकांना हाताशी धरले। आता ते लोक जर तुम्ही बघितले, तुम्ही सर्व पत्रकार बंधू आहे, तुम्हाला माहीत असेल आत्ताच मध्ये कोपरगाव येथे मान्य विवेक भैया कोल्हे यांनी आपले देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांची सभा ठेवली होती त्यांनी आणि अमित शाह साहेबांना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे प्रामुख्याने विरोध करताय पक्षाचे, कारण त्यांनी पक्ष फोडला आहे आणि एवढा विरोध करताय त्यांना। आणि अमित शाह साहेबांच्या कार्यक्रमाला इथला जो कोण उमेदवार असेल किंवा इथला शहर प्रमुख असेल हे अमित शहाच्या कार्यक्रमाला, म्हणजे तुम्ही उद्धव साहेबांना सुद्धा फसवू राहिले तुम्ही, ही शिवसेना आहे का। म्हणून इथं एका मला पत्रकाराने आणि एका कार्यकर्त्याने सांगितलं भाऊ ही शिवसेना केटी झाली। मी म्हणलं केटी काय झाली मला काही कळलं नाही। केटी म्हणजे शिवसेना कोल्हे आणि थोरात यांच्या इशाऱ्यावर चालणारी शिवसेना, ही उद्धव साहेबांच्या किंवा बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी शिवसेना नाही आहे। मग जर अशी शिवसेना का त्यांच्या कानाखालची ते ऐकताय त्यांचं, म्हणून ते त्यांना हाताशी धरून आणि जे निष्ठावान शिवसैनिक आहे त्यांना बाजूला ठेवून अरे मी स्टँडिंग उपनगराध्यक्ष आहे, हा जो माझ्यासोबत सहकारी आहे जो माजी नगरसेवक आता स्टँडिंग नगरसेवक आहे, वयाच्या 21व्या वर्षी निवडून आलेला माणूस आहे, 23व्या वर्षी निवडून आलेला माणूस आहे, एवढा युवक आहे। आणि तो जर माणूस निवडून येतोय, हा आमचा गणेश होले सर संघटक आहे, याच्या मातोश्रीची उमेदवारी पक्षाची आत्तापर्यंत एकनिष्ठ राहिलेले माणसं आहे। आणि यांनी जर ईबी फॉर्म भरला, आम्ही पक्षाने आम्हाला ईबी फॉर्म दिला, आम्ही ईबी फॉर्म तो दाखल केला, ईबी फॉर्म दाखल केल्यानंतर काय थोरात साहेबांनी कोणी काय जादू केली ती त्यांची त्यांना माहिती आहे। पण आज सगळे आम्हाला त्याचं माहिती याची घडली का आमची हकालपट्टी झाली। मी जर पालिकेचा कारभार 5 वर्ष केला, मला कोणत्याही ठेकेदाराने सांगावा, कर्मचाऱ्यांनी सांगावा, कोणत्या अधिकाऱ्यांनी सांगावा किंवा हे जे पुढे आहे ना विखे पाटील असतील, थोरात साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, काळे साहेब, कोणी या जिल्ह्यातलं कोणताही बलाढ्य नेता घ्या, त्या माणसांना विचार 1 रुपयाची मदत जर कोणी मला केलेली असेल किंवा मी मागितलेली असेल त्या दिवसापासून मी राजकारण थांबून घेईल। इतका प्रामाणिकपणे मी काम केलं पक्षाचं, हे तर द्या सोडून मी माझं घरदार माझ्या उघड्यावर आलं, माझ्या पोरांना बिस्किटच 10 रुपये नव्हते माझ्याकडं, 10 रुपयाला मी माग झालेलो होतो, एवढा प्रामाणिकपणे मी पक्षाचं काम केलं आणि पक्षाने मला हे पण दिले। काय चुकी माझी, पक्षाच्या चिन्हावर मी आज एवढं मेहनतीने मी पक्षाच्या वर ठेवायचं गणित करू, माझं घर जाळलं, माझं लग्न झालं 9 दिवसांनी माझं घर जाळलं अख्खं हे विखेंच्या कार्यकर्त्यांनी, आणि त्यावेळी तरी मी पक्ष सोडला नाही, मी पक्षाचे एवढा प्रामाणिक राहिलो आणि पक्षाने मला हे पण दिलं, हे कोणी दिलं, उद्धव साहेब याच्यातले नाही मला माहिती आहे, उद्धव साहेबांबाबतीत माझा आदर आहे, ते असं गणित कधीच करू शकत नाही। पण हे जे खालचे काय पुढारी आहे, जे काय यांचे काय लागे बांधे जे झालेले आहे, अहो तुम्ही लागे बांधे करा, तुम्हाला काय कमवते ते कमाव, पण आमच्यासारख्या गरीब निष्ठावान शिवसैनिकाचं बळी देऊ नका। अहो लय हलापेट केलं आम्ही, उपस्थित राहिलेले पोरं, अहो या पोरांनी 18 एकोणीस तरी भारी भोगल्या, घरदार सोडून यांनी बाहेर
बाहेर काढलेले काय चुका आहे? नगरसेवकाने चुका आहे? पक्षाचं पद घेऊन चुका आहे का? काय काय याच्यापेक्षा अजून पक्षासाठी काय सण केलं पाहिजे? आम्ही चुकी झाली आमची याची दुरे करून. शिवसेना शिंदे गटाकडून पण अहो शिंदे साहेबांचे माझे तर घरीचे संबंध होते, घरगुती संबंध होते. एवढं त्यांनी मला जीव दिलेला, प्रेम लावलेलं आहे. मी त्यांचं काम, ते कोणतंही काम मी घेऊन गेलो. त्यावेळेस एकत्र पक्ष होता, मी त्यांनी कामं केलो आमचे. तरी मी नाही गेलो, आम्ही कुणी नाही गेलो. एक शिवसैनिकने हल्ला याच्यातून, एक शिवसैनिकने हल्ला. सगळे प्रामाणिक इथं राहिले, पक्षाचं काम केलं. का पक्ष नाही? उद्धव साहेबांमागं आपण ठाम उभं राहिलं पाहिजे. पण आज त्याचा पश्चाताप येऊ राहिला आम्हाला. आज त्याचा पश्चाताप येऊ राहिला की शिंदे आणि मला पक्षात सगळ्यात मोठी ताकद दिली आहे त्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी ताकद दिली. म्हणजे अजय चौधरी असतील, अजय साळवी असतील, ह्या लोकांनी मला त्या म्हणजे पक्षाच्या कामात मदत केली. बरं, ह्या अख्ख्या नेत्यांकडं मी माझं एकही काम वैयक्तिक माझं काम सांगा, माझं वैयक्तिक माझं 1 रुपयाच्या फायद्याचं काम सांगा कोणी नेत्याने. मी एक काम केलेलं आहे. मी फक्त पक्षाचं नागरिकांचे कामं, कार्यकर्त्याचे कामं एवढे गेलेले. आमचे पोरांनो गुन्हे दाखल झाले, 353 सारखे गुन्हे झाले, 307 सारखे गुन्हे दाखल झाले. बरं, पोरं तर गुतवले का शिवसेना संपाय म्हणून. पण पोरं तर सोडा, पोरांचे आई बापा गुतवले, गुतवले, पोरांचे भाऊ गुतवले, की फॅमिली गुतवण्याचा केसेसमध्ये गुतव केला. एवढा जर या सत्ताधिकाऱ्यांनी त्रास देऊन पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणारे आम्ही शिर्डीमध्ये विखेंच्या मतदारसंघात जाऊन, प्रवरनगरला त्यावेळेस पंतप्रधान मनमोहन सिंग होते, त्यांच्या मतदारसंघात जाऊन आम्ही पंतप्रधान काळे झेंडे दाखवले. शिर्डीमध्ये हे कन्नडी लोकांचे आंध्राचे बोर्ड आहे, ते मराठीत व्हावं म्हणून त्याचे आंदोलन केले. तहसीलदारांना माळा घातल्या. ह्याच आम्ही शिवसैनिकांनी ज्यावेळेस हे कृषी मंत्री होते बाळासाहेब थोरात, यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नव्हते, कांद्याला भाव देत नव्हते, त्यावेळी यांच्या घरावर कांदे फेकलेले. असे शिवसैनिक आम्ही. आणि त्याचा वचपा ते आता आमच्यावर काढून राहिलेले. त्याचा वचपा ते आता याच्यात एकत्रित येऊन ते आमच्यावर काढून राहिलेले. मग आम्ही पाहते पक्षाने आमची दखल घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. उद्धव साहेबांना तुमचं काय सांगणं? नाही, उद्धव साहेबांना आणि उद्धव साहेबांना एकच सांगणे, आज जोडून सांगणे, साहेब तुम्ही लय चांगले प्रामाणिक आहे काय आहे, पण तुमच्या खालचे जे सगळे लोक हे सगळी शिवसेना अडचणी काढतील. आता काय आहे का, निष्ठावान शिवसैनिकाला जर हे फळं भेटत असेल तर काय करणार तुम्ही सांगा. उद्धव साहेब तुम्ही लक्ष घाला, तळागाळापर्यंत जा, माहिती घ्या. तुम्ही आमची जाऊन आमची कारवाई केली तुम्ही आम्हाला, कारण आम्ही आजही फकीर आहे, उद्या फकीर आहे. कारण आमचं दैवत शाहीबाबा आहे, तेच फकीर होते, तेव्हा आम्हाला फकीर व्हायला काय अडचण नाही. पण आमच्यासारख्या असं असंख्य कार्यकर्त्याचं, शिवसैनिकाचं नुकसान होऊन देऊ नका. या कोणी जे कानात कोणी सांगतंय किंवा कोण काय करतं याच्यावर विश्वास ठेवू नका. तुम्ही सत्य परिस्थिती पहा आणि हे करा. आणि शिवसेना ही काँग्रेसमय होऊन देऊ नका. माझ्या हात जोडून विनंती. फॉर्म देण्यात आला तरी त्यानंतर तुमच्यावर या अशा पद्धतीची कारवाई नेमकं तुम्हाला फॉर्म कोणी दिला होता? आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला होता. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला. नाही, तुम्ही स्पष्टपणे सांगा, कारण याच्यात स्पष्टता आली नाही तर नेमकं तुमच्यावर कारवाई काय झाली त्याचे स्पष्टीकरण होणार नाही. नाही ना, एबी फॉर्म पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला ना, त्याचं नाव सांगण्याची आवश्यकता नाही ना. त्यांनी पक्ष जिवंत राहा म्हणून. जशी माझी तळमळ आहे तशी त्या पदाधिकाऱ्याची पण तळमळ आहे ना. नेते आहे त्याच्यात, नेत्यांची तळमळ आहे. त्यांनी बी फॉर्म पाठवलेला आहे. हे फॉर्म कुठून येईन माझ्याकडं? वरिष्ठांनी बी फॉर्म देऊ नये ते काय म्हणते, माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांहून माझ्याकडे फॉर्म आलेला आहे. आता पुढची भूमिका काय? अपक्ष पण तुम्ही अर्ज ठेवला आहे की फॉर्मवर पण अर्ज भरलाय. मग तुम्ही अजूनही नगराध्यक्षपद आणि जे नगरसेवक उभे केले ते निवडणुकीत असणार आहेत? उमेदवार तर राहणारच आहे. अजून फक्त भूमिका काय झाली अजून काय ठरलेली नाही. कारण ही सगळी बातमी आली त्याच्यानंतर मी प्रचारात होतो, म्हणजे माहीत नाही झाली. आज पत्रकारांपुढे खुलासा झाला पाहिजे. कार्यकर्ते सगळे मला फोन येत होते, सगळे कार्यकर्ते तर लय मोठ्या संख्येत जमा होत होते. हे मी कुणालाच सांगितलं नाही का, म्हणजे तुम्ही जमा किंवा यूज नका. कारण काय की तुम्हाला इश्यू करायचं नाही त्याच्यातून. मला म्हणजे पक्षाला यांना चॅलेंज द्यायचं, जी चॅलेंज द्यायची ती दिल ना. माझ्यावर जेवढा अन्याय झाला ना, ही जनता आहे ना, शून्य जनता आहे राज्यातली, यांना खरं खोटं माहिती आहे ना. कोण लाचार झालेला आहे, कोण विखेंच्या काँग्रेसमध्ये जाऊन उमेदवारी केलेली याच्या आधी, हे त्यांना माहिती आहे ना. आणि अशा उमेदवाराचं ते न्याय देतील का माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाला न्याय देतील हे कळण उद्या भविष्यात पक्षाला. जे उमेदवार आघाडीकडून म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार थोरातांकडून उभे आहेत तर तुम्ही मतदारांना काय आवाहन करा? ते खरं शिवसेनेचे उमेदवार असतील का? नाही, आता शिवसेनेचं मी नाही सांगू शकत. आता माझी शिवसेनेतून हकालपट्टी झाली. शिवसेनेच्या बाबतीत तर माझा नैतिक अधिकार संपला. पण एक नागरिक म्हणून जो कोणी शिवसैनिक समजणारे असेल, कोण उमेदवार असेल,
त्यांनी का शिवसेना त्यांनी किती पक्ष बदलले ते सांगा ना आधी. इथं पारंपरिक जे इथं लढाई कशी निवडणुकीची विखे वर्षच सगळे बाकीचे एकत्रच होतात. मग ज्यावेळेस विखेंच्या विरोधात लढणे, विखेंकडे जाऊन आणणारा माणूस विखेंच्या विरोधात लढन का? याचं उत्तर जनता विचारणार नाही त्यांना. तर जर ज्यावेळी तुम्ही आज विखेंना तुम्ही शिवाय द्यायचं किंवा बोलचाल करचाल किंवा आम्हाला कोणाला द्या तुम्ही, पण विखेंकडे जाऊन यांनी उमेदवारी केलेली आणि नगरसेवकासाठी. असे लोक 4 वर्ष कुठं होते जनता विचारेन ना. आणि आज का आले तुम्ही बाहेर? तुमची जी शेवटची भूमिका आहे ती कधी जाहीर करणार? कारण आता अर्ज मागे घ्यायला किंवा 2 दिवस शिल्लक आहे. हो, मग पक्षाच्या आदेशाला तुम्ही हे बी फॉर्मवर आहात किंवा कोर्टात वृत्तींनी जर काही मागणी केली तर काय पुढची तुम्ही अपक्ष म्हणून राहणार का पुन्हा? हा, अपक्ष म्हणून तर राहणारच, अपक्ष म्हणून लढणारच आहे. पण अजून या बाबतीत आमची सगळी कार्यकर्त्यांची बैठक होईल, पुढचा निर्णय नाही. पण आज मी सांगू का तुम्हाला, खरं सांगतो, मला नसेल तर मी थांबून घ्यायला सुद्धा तयारी, मी माघारी घेऊन टाकेन. कारण का मला आज इतका म्हणजे मनस्ताप झाला आहे. मी पक्षासाठी एवढा त्याग केला आणि त्या पक्षाची जर हाकलपट्टी झाली तर उमेदवारी करण्यात काय माझे हो? मला काय माझा प्रपंच नाही चालवायचा, नगरसेवक होऊन नगराध्यक्ष होऊन मला प्रपंच नाही करायचा. मी ज्यावेळी जाहीर सांगतोय, जाहीर तुमच्या मार्फत 1 रुपया जर मी खाल्लेला असला तर मला कोणत्या पुढाऱ्याने सांगावा, कोणत्या कर्मचाऱ्याने सांगावा, मी राजीनामा, मी राजकारणातून थांबायला तयार आहे. हे कोणी बोलतं का राजकारणात? हे बोलतो का तेवढं प्रामाणिक आहे म्हणून बोलतोय मी, का तेवढं सच्च आहे? मी कोणाचा 1 रुपयाला मिळून द्या नाही, कोणत्या पुढाऱ्याच्या हाताखालचं बाऊल मी झालो नाही. 6 महिने 16 दिवसाचा जो संघर्ष होता, त्या संघर्षामध्ये मी आयुष्यात कधी कुठल्याही पक्षाकडे पद नाही मागितलं. फक्त माझी एकच इच्छा होती का या शहरामध्ये शिवसेना जिवंत राहावं आणि मशाल चिन्हावरती निवडणूक लढावी. मी काय मला स्वतःला उमेदवारी नव्हती मागितली आणि मी आत्ता पण शिवसेना पक्षाचा शहर समन्वयक आहे. आणि माझी प्रामाणिक भावना आहे, सन्माननीय उद्धव साहेबांना हात जोडून विनंती आहे का याच्यात लक्ष घालून हे काय असेल ते मशाल चिन्हावरती या शहरात निवडणूक लढवल्या जावी, एवढीच माझी विनंती आहे. आणि राहत्या शहरात कोणालाही विचारा का भागवत लांडगे हा विखेला लढणारा माणूस आहे, भाजपला लढणारा माणूस आहे. माझ्या हातावर बाळासाहेब ठाकरे. किती वर्षापासून बोलले? मी 2010 साली ज्या टायमाला वंदनीय शिवसेना प्रमुख जिवंत होते त्या टायमाला हातावर काढले 2010 साली. काय वाटतं आता ही कारवाई होती, अनेकदा तुम्ही सगळे जीवनी राहिलेला आहात आणि या पक्ष अचानक कारवाई करतोय, तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात असताना आता हे काय एक भावना आहे भाऊ पक्षाबद्दल किंवा इथल्या नेत्यांबद्दल ज्यांनी तुम्हाला डावलण्यासाठी प्रयत्न केले? पक्षाबद्दल आजही आमची भावना चांगलीच आहे, पण त्याच्यातले जे काही बागाडे बिल्ले जे फाकीटावाले त्यांनी म्हणजे उद्धव साहेबांपर्यंत जे खरी माहिती ते आत्तापर्यंत गेलेलीच नाही आहे असं आम्हाला वाटतंय. अजून आमचं मन आम्हाला सांगते, कारण की आम्ही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांसगळं काम केलेलं आहे. आमचं असं हे आहे का उद्धव साहेबांना याच्यातली खरी बातमी माहीतच नाही. तर ही बातमी उद्धव साहेबांनी याच्यात लक्ष देऊन इथं मशाल चिन्हावरतीच निवडणूक लढावी असं माझं वैयक्तिक मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.